Good morning, all of you. Today we are going to learn our next chapter 2.6 Be Remarkable by नरेन गोयडाने. बी रिमार्केबल म्हणजे काय तर अगदी तयारीत राहा किंवा सावधान राहा. प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी. मग याच्यामध्ये बघा आता आपल्याला जसं की मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरपासून सांगत आले की आपल्याला काय करायचं आहे तर प्री रीडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये जे काही क्वेश्चन्स असतील ते म्हणजे त्याची काही उत्तरं लिहायची वगैरे नाही आहेत तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं तिथं मत मांडायचं आहे. ओके. सो अवर फर्स्ट क्वेश्चन इज कॅन अ पर्सन बी सक्सेसफुल इन लाईफ बाय ओनली स्कोरिंग गुड मार्क्स. तर पहिला प्रश्न बघा अतिशय चांगला असा प्रश्न आहे की एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये फक्त चांगल्या मेरिटनुसार किंवा म्हणजे जर त्याला एक्झाममध्ये त्याच्या चांगले मार्क्स पडले तर त्याच्यावरून तो व्यक्ती चांगला आहे असं सिद्ध होतं का, किंवा तो व्यक्ती फक्त आपल्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या मार्कशीटवरती सक्सेसफुल होऊ शकतो का. आणि दुसरा क्वेश्चन आहे बघा हाऊ कॅन यू बी डिफरंट फ्रॉम अदर्स. आणि तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट कराल म्हणजे दुसऱ्यांपेक्षा तुमच्यात वेगळेपण काय आहे हे तुम्ही कसं सांगाल किंवा तुम्ही ते कसं शोधाल. ओके. तर बघा या प्रश्नांची जी काय उत्तरं असतील किंवा तुमची जी काय मतं असतील ती व्यवस्थित म्हणजे मांडा किंवा व्यवस्थित तुम्हाला जे काही या प्रश्नांबद्दल उत्तरं द्यायची आहेत किंवा तुमच्या जी काही मतं असतील ती व्यवस्थित तयार करा. ओके. आणि त्यामध्ये मांडा. पुढं बघा. सो अवर फर्स्ट नाव लेट्स टर्न टू अवर चॅप्टर. फर्स्ट पॅराग्राफ. व्हाय डू वी स्टडी. इज इट टू मेक अवर लाईफ सिक्युअर. इज इट टू क्रिएट अ करियर. विल स्टडीज ट्रूली मेक अवर लाईफ सिक्युअर ऑर प्रोव्हाइड अस विथ अ करियर. तर बघा सगळ्यात आधी सुरुवातीला पहिल्याच पॅरेग्राफमध्ये त्यांनी प्रश्नांचा असा भडीमार केलेला दिसतोय. पहिला प्रश्न काय तर व्हाय डू वी स्टडी. आपण अभ्यास का करतो. इज इट टू मेक अवर लाईफ सिक्युअर. दिस इज द सेकंड क्वेश्चन. म्हणजे आपलं आयुष्य याच्या किंवा अभ्यास केल्यामुळं किंवा स्टडी केल्यामुळं आपलं आयुष्य म्हणजे सुरक्षित होतं का अशी तुम्हाला खात्री आहे का. थर्ड क्वेश्चन इज इट टू क्रिएट अ करियर. म्हणजेच अभ्यास केल्यामुळं आपलं करियर घडतं का. पुढचा क्वेश्चन बघा. विल स्टडीज ट्रूली मेक अवर लाईफ सिक्युअर. म्हणजे नेमका खरोखरच अभ्यास जो आहे किंवा जो स्टडी आहे तो आपलं लाईफ सिक्युअर करतं का. ऑर प्रोव्हाइड अस विथ अ करियर. किंवा आपल्याला त्या म्हणजे अभ्यास केल्यामुळं आपल्याला लगेच करियर भेटतं का, आपण करियर घडवू शकतो का. तर बघा इंटरेस्टिंग पॉईंट. होय. तर हा काय तर म्हणजे या सगळ्या प्रश्नांबद्दल विचार करणं किंवा या सगळ्या प्रश्नांचा विचार करणं काय आहे तर इंटरेस्टिंग आहे. पुढं बघा. ऑर इज इट डिसअपॉइंटिंग. की अभ्यास केल्यामुळं आपल्याला नैराश्य येतं किंवा निराशा येते असं काय आहे का. पुढं बघा. ऑर इट इज स्कॅरी. किंवा हे आपल्याला भीती घालतं का. म्हणजे अभ्यास करणं किंवा एखाद्यानं सांगितलं आहे म्हणून अभ्यास करणं किंवा एखाद्याच्या भीतीपोटी अभ्यास करणं असं आपल्या बाबतीत होतं का. ऑर डज इट साऊंड लाईक ॲन अननेसेसरी क्वेश्चन. का तुम्हाला असं वाटतं की अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, हा तुमच्यासाठी अतिशय गौण असा प्रश्न आहे. किंवा मी जर तुम्हाला असं विचारले की व्हाय डू वी स्टडी हा तुम्हाला अतिशय निरर्थक असा प्रश्न वाटतो का. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की या सगळ्या प्रश्नांवरून लेखकाला काय म्हणायचं आहे तर अभ्यास किंवा तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे किंवा तुमचं जे काही स्वप्न आहे ते फक्त आणि फक्त अभ्यास केल्यामुळंच होऊ शकतं का असं काय आहे का. किंवा फक्त आता समजा तुम्हाला एखादा चांगला जॉब मिळवायचा असेल किंवा एखाद्या चांगला बिझनेस करायचा असेल तर फक्त तुम्हाला म्हणजे बिझनेस करण्यासाठी जर लायसन काढावं लागत असेल तर फक्त ते तुमच्या मार्कशीटवरती म्हणजे जर तुम्ही चांगलं स्कोरिंग केलं असेल तरच तुम्हाला ते लायसन मिळेल का असं आहे का असं इथं लेखकाला विचारायचं आहे. किंवा समजा एखादं जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर त्या जॉबच्या ठिकाणी म्हणजे आता एवढ्या जॉब्स आहेत जगामध्ये. ओके. वेगवेगळ्या फील्डमध्ये. तर प्रत्येक ठिकाणी तुमच्या स्कोरिंग बघूनच तुम्हाला जॉब दिला जातो का असं काही आहे का. तर नाही. तर पुढं बघा. नेक्स्ट पॅरेग्राफ. वी हॅव लिव्ड अवर एंटायर लाईव्स थिंकिंग व्हेन वी कम्प्लीट अवर स्टडीज द वर्ल्ड विल बी वेटिंग विथ ओपन आर्म्स टू गिव्ह अस ग्रेट अपॉर्च्युनिटीज अँड रिवॉर्ड अस हँडसमली. आणि
बघा, आपण आपलं आयुष्य हे पूर्ण या गोष्टीमध्येच जगत असतो किंवा पूर्ण या भ्रमामध्ये असेल किंवा या विश्वासामध्ये जगत असतो की आपण कधी आपलं शिक्षण पूर्ण करतो आहे आणि या जगामध्ये असलेल्या भरपूर संधींचा किंवा भरपूर ऑपॉर्च्युनिटीजचा आपण फायदा कधी घेतो आहे. ओके, आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज जणू काय तुमची वाटच बघत बसलेत. अशा पद्धतीनं आपण काय करत असतो तर आपल्या आयुष्यामध्ये घाई गडबड ही करत असतो. पुढं बघा, नथिंग कॅन बी फार मोर फ्रॉम ट्रूथ दॅन धिस थिंकिंग. तर बघा, याच्यापेक्षा म्हणजे अतिशय काय म्हणतो आपण भ्रमात राहणं किंवा फक्त कल्पनेत रममान होणं हे याच्यापेक्षा काही कमी नाही. म्हणजे फक्त समजा मी आता शिक्षण घेतलं आहे किंवा मला यावर्षी चांगले मार्क्स मिळालेत, त्यामुळं काय होणार आहे तर मला म्हणजे मी ज्यावेळी जॉबसाठी जाईन त्यावेळी काय असणार आहेत तर माझ्यासाठी म्हणजे माझ्या या शिक्षणाच्या आधारावर मला भरपूर जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत किंवा मला भरपूर जॉब्स मिळणार आहेत, मला लोक असे दारात लाईन लावून उभा राहणार आहेत वगैरे असे जे तुमचे भ्रम असतात किंवा तुमची इमॅजिनेशन असते त्यातून आधी बाहेर पडा. पुढं बघा, मेनी स्टुडंट्स हॅव फेस टेरिफिक डिसअपॉइंटमेंट्स आफ्टर दे पास आउट ऑफ कॉलेज फॉर दे डिस्कवर व्हॉट दे हॅव इज नॉट इनफ फॉर द वर्ल्ड. तर बघा, मग अशा जी लोक अशा भ्रमात राहतात त्या लोकांचं पुढं जाऊन काय होतं बघा, तर बरीच लोक म्हणजे किंवा बरेच स्टुडंट्स ज्यावेळी पासआउट होतात लास्ट इयरमधून त्यावेळी जेव्हा जॉब शोधायला जातात म्हणजे इंटरव्ह्यूला वगैरे जातात आणि त्या इंटरव्ह्यूवरच्या काय होतात तर म्हणजे तो जो बॉस असतो तुमचा इंटरव्ह्यू घेणारा, ओके, तर त्या इंटरव्ह्यूच्या जर अपेक्षा पूर्ण करत नसेल किंवा त्याच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होत नसतील त्या स्टुडंटकडून किंवा त्या जो कोणी इंटरव्ह्यू देतो आहे त्याच्याकडून, तर काय होतं तर तो इंटरव्ह्यू देणारा विद्यार्थी काय होतो खूपच नैराश्यात बाहेर पडतो, कारण की तिथं त्याला कुठल्याही प्रकारची जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळालेली नसते. म्हणजेच काय, तुम्ही जेवढं कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये शिक्षण घेताय तेवढं इनफ होतं आहे का, म्हणजे तुम्हाला रिटन नॉलेज तर पाहिजेच पण त्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. मग बघा, ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी एखादा स्टुडंट पासआउट होऊन बाहेर पडतो पण त्याला त्याच्या योग्यतेनुसार किंवा त्याच्या कपॅसिटीजनुसार जर जॉब मिळत नसेल तर तो नंतर खूपच नैराश्यामध्ये जातो. व्हॉट इज नीडेड. मग आता बघा, म्हणजे त्याच्यामध्ये असं जो मालक असतो त्या इंडस्ट्रीचा किंवा जो ओनर असतो त्या कंपनीचा, त्याला असं वाटतं की मला ज्या गुणांची गरज आहे किंवा मला अशा व्यक्तीची ज्या गरज आहे ते गुण याच्यामध्ये नाहीत. मग ते कोणते गुण आहेत किंवा त्या व्यक्तीमध्ये काय असणं गरजेचं आहे बघा. व्हॉट इज नीडेड, तर व्हॉट इज द गॅप, व्हेअर शुड वी स्टुडंट्स फोकस. तर बघा, काय गरजेचं आहे, कुठं गॅप ठेवणं म्हणजे गरजेचं आहे, त्याचबरोबर स्टुडंटनी फोकस करणं कुठं गरजेचं आहे, या प्रश्नांची उत्तर त्यांनी आपल्याला पुढं दिलेली आहेत बघा. लेट मी शेअर सम पॉइंटर्स, सजेशन्स अँड गाईडलाईन्स विथ ऑल ऑफ यू. आणि यामुळंच म्हणजे प्रत्येक स्टुडंटनं कसं राहणं गरजेचं आहे, कुठं गॅप ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनी कोणत्या पॉईंटवरती फोकस करणं किंवा कोणत्या गोष्टीवरती फोकस करणं गरजेचं आहे हे काय म्हणतात तर लेखक मला तुमच्याशी शेअर करू देत. ओके, तर बघा, त्यांनी काय पॉईंट्स दिलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचे स्वतःचे काही सजेशन्स आहेत ते आपल्याला आत्ता इथं सांगतात. त्याचबरोबर त्यांनी काही गाईडलाईन्स ठरवलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला या धड्यामध्ये ऐकायला किंवा वाचायला मिळणार आहेत. ओके, A few years ago, organizations started taking IQ, intelligence question. बऱ्याच वर्षांपूर्वी इंडस्ट्री ज्या होत्या किंवा ऑर्गनायझेशन ज्या होत्या त्या काय करायला लागल्या तर IQ चेक करायला लागल्या. मग बघा, IQ म्हणजेच काय तर इंटेलिजन्स क्वेश्चन टेस्ट दॅट रिव्हील द इंटेलिजन्स ऑफ द इंटरव्ह्यूज. तर बघा, म्हणजे एखाद्या जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेलात तर बऱ्याच वर्षांपूर्वी एक गोष्ट लक्षात यायला लागली की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेल्यानंतर
तिथं काय व्हायचं बघा की तिथं तुमची IQ टेस्ट केली जायची. ओके, IQ टेस्ट म्हणजे काय, म्हणजे तिथं जो कोणी इंटरव्ह्यू देण्यासाठी जायचा त्याची IQ टेस्ट केली जायची. आता IQ टेस्ट म्हणजेच काय तर इंटेलिजन्स क्वोशंट, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा इंटेलिजन्स किंवा हुशारी तपासण्याची जी टेस्ट असते त्याला IQ टेस्ट किंवा इंटेलिजन्स क्वोशंट टेस्ट असं म्हणतात. ओके, तर मग मग हे कशासाठी केलं जायचं किंवा याच्यावरून काय साध्य होत होतं बघा पुढं. द HR डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशन्स रिअलाइज्ड इव्हन व्हेन कॅन्डिडेट्स केम टू देम विथ गुड मार्क्स मोस्ट ऑफ देम वेअर नॉट क्वालिफाईड फॉर वर्क. मग आता HR डिपार्टमेंट म्हणजे त्यांचं जे HR डिपार्टमेंट होतं त्या डिपार्टमेंटकडून ज्यावेळी या टेस्ट घेतल्या गेल्या त्यावेळी त्यांच्या असं एक लक्षात आलं की त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी किंवा त्यांच्याकडे येणारे स्टुडंट जे आहेत ते गुड मार्क्स तरी आहेत, म्हणजे गुड मार्क्स अचिव्हर तर आहेतच, म्हणजे अतिशय चांगल्या मार्कांनी पास झालेले आहेत, पण नॉट विथ गुड वर्क. ओके, किंवा नॉट क्वालिफाईड फॉर देअर वर्क, म्हणजेच विद्यार्थ्यांना मार्क्स तरी चांगले आहेत, स्कोअर तरी त्यांचा मार्कशीटवरती किंवा त्यांच्या रिझल्टवरती चांगला आहे, पण त्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याकडं असलेलं काम करण्यासाठी तेवढे ते विद्यार्थी क्वालिफाईड नाहीत, म्हणजे त्यांच्याकडे ज्या प्रकारचं काम होतं त्या प्रकारचं काम करण्यासाठी हे विद्यार्थी काय नव्हते तर क्वालिफाईड नव्हते, असा त्यांचा एक अनुभव होता. पुढं बघा. The surprising revelation was that some candidates who scored good marks did so because of good memory rather than intelligence. आता सगळ्या मग या गोष्टी ज्यावेळी घडल्या त्यावेळी बघा याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय होती तर असे बरेच विद्यार्थी होते की ज्यांच्याकडं चांगले मार्क्स तरी होते पण ते त्यांच्या हुशारीमुळे नाही तर कशामुळे तर त्यांची मेमरी चांगली होती, म्हणजे लक्षात ठेवण्याच्या गोष्टीमुळे. म्हणजेच बघा आता एखादा विद्यार्थी असेल तर त्याचं मेमरी चांगली असते, म्हणजे एखादी गोष्ट जर एखादा धडा असेल किंवा एखादा क्वेश्चन असेल तो जर त्याने व्यवस्थित पाठ केला तर तो त्याच्या व्यवस्थित लक्षात राहतो, असं काय काय लोकांमध्ये गुण असतात. ओके, तर मग या मुलांमध्ये मग यातल्या काही मुलांमध्ये सुद्धा त्यांना असं लक्षात आलं की एखादी गोष्ट पाठ केल्यानंतर किंवा एखादी गोष्ट वाचल्यानंतर त्यांच्या मेमरीमध्ये अगदी व्यवस्थितरित्या फिट होते. ओके, पण ते त्यांच्या इंटेलिजन्समध्ये नाही, म्हणजे समजून घेणे आणि मग त्याचा अभ्यास करणे, म्हणजे एखादी गोष्ट वाचल्यानंतर ती समजून घेणे आणि त्याच्यावर आपली मतं मांडणं याला काय म्हणायचं तर इंटेलिजन्स, आणि एखादी गोष्ट आहे तशी जशीच्या तशी पाठ करणं आणि लिहिणं याला काय म्हणायचं मेमरी चांगली असणे. ओके, मग आता समजा जर असं असेल तर या गोष्टीमध्ये समजून घेणारा अतिशय समजून घेऊन लिहिणारा आपली मतं मांडणारा हुशार असेल की आहे तसं पाठ करून लिहिणारा हुशार असेल, तर ऑब्व्हियसली समजून घेऊन आपली मतं मांडणारा हुशार असेल. म्हणजेच त्यांना अशा लोकांची गरज होती की जे आपल्या इनोव्हेटिव्ह आयडियाज वापरतील किंवा आपल्या इनोव्हेटिव्ह आयडियाजना पुढं करून त्यांच्या कंपनीला हातभार लावतील किंवा त्यांच्या कंपनीला काहीतरी नवीन निर्मिती देतील. पण काही विद्यार्थ्यांमध्ये असं आढळून आलं की फक्त मेमरी चांगली असल्यामुळं म्हणजे ते लोक कोणत्या कॅटेगरी मोडतात तर ॲज इट इज, म्हणजे आहे तसं लिहिणं किंवा आहे तसं म्हणून दाखवणं. ओके, तर अशी लोकं त्यांना नको होती, त्यांना लोकं कशी पाहिजे होती तर क्रिएटिव्ह पीपल. ओके, तर ज्यांच्यामध्ये काहीतरी नवीन निर्मिती करण्याची क्षमता होती अशी लोकं त्यांना काय होती तर किंवा असे स्टुडंट्स त्यांना हवे होते. पुढं बघा. These good candidates knew how to memorize the subjects better than others. मग बघा मग आता मी जेवढं एक्सप्लेनेशन दिलं तेच इथं एका लाईनमध्ये सांगितलं की या गुड मार्क्स असणाऱ्या मुलांना किंवा चांगले मार्क्स किंवा चांगला स्कोअर असणाऱ्या मुलांमध्ये काय क्वालिटी होती तर ते काय करायचे बघा, तर त्यांना म्हणजे एखादा सब्जेक्ट असेल तर तो इतर मुलांपेक्षा चांगला लक्षात ठेवण्याची काय होती सवय होती किंवा त्यांच्यामध्ये एखादा गुण होता असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इतर विद्यार्थ्यांपेक्षा त्यांना एखाद दुसरा सब्जेक्ट काय जायचा सोपा जायचा कारण की त्यांची मेमरी चांगली होती. म्हणजे तो पूर्ण सब्जेक्ट म्हणजे ते पूर्ण त्या सब्जेक्टचं जर बुक असेल तर ते पूर्ण त्यांना काय व्हायचं मेमराईज व्हायचं, म्हणजेच त्यांच्या मेमरीमध्ये फिट्ट बसायचं. पुढं बघा. इन सम केसेस
इट वॉज जस्ट लक. पण काही केसेसमध्ये काय होतं तर इट वॉज जस्ट लक म्हणजे फक्त हे नशिबानं होतं. म्हणजे सगळ्याच गोष्टी, आता समजा एखादा सब्जेक्ट, एखादं बुक, एखादं म्हणण्यापेक्षा कदाचित एखाद्याला 4-5 बुक लक्षात राहतील, कोणी सांगावं. ओके, तर अशा पद्धतीनं फक्त 4-5 बुक लक्षात राहिले म्हणजे त्याची मेमरी चांगली आहे का, अतिशय म्हणजे एकदा पाहिलं की तो विसरणारच नाही असं होतं का, नाही. म्हणजे सगळ्यातलं सगळं त्याला आलं म्हणजे मग मेमरी चांगली असणं असं होतं. ओके, तर बघा मग एखाद्या व्यक्तीला मग अशा व्यक्ती काय होतात तर 1 ते 2च विषयांमध्ये किंवा 1 ते 2च गोष्टींमध्ये काय होतात तर परफेक्ट होतात. पण त्या कंपनीजना किंवा या इंडस्ट्रीजना अशी लोकं नको असतात की जी काय म्हणतो आपण ॲज इट इज काम करत असतात. म्हणजे जसं तुम्ही सांगाल तेवढंच काम करणार आणि सेम तसंच करणार. पण कंपनीजना किंवा इंडस्ट्रीजना कशी लोकं हवी होती तर आपल्या इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन येणारी, आपल्यासोबत काहीतरी नवीन निर्मिती करणारी किंवा आपल्यासोबत काहीतरी नवीन आणणारी आणि आपल्या कंपनीच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारी. पुढं बघा, व्हॉट दे स्टडीड वॉज आस्क्ड इन द एक्झाम्स. मग त्यांनी जे काय अभ्यास केलेला असायचा, ओके, तर म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी जो काय अभ्यास केला होता तर त्याचं त्यांना कधी फायदा झाला तर त्यांच्या एक्झाम्समध्ये. म्हणजे ते जे काही शिकले होते ते कधी त्यांनी वापरलं, म्हणजे आत्तापर्यंत जे शिकले होते ते त्यांचा कधी वापर झाला तर फक्त एक्झाममध्ये. बाहेरच्या जगामध्ये आल्यानंतर त्याचा वापर झाला का तर नाही. दीज आर द पीपल हू स्टडी इन द लास्ट मोमेंट्स अँड मॅनेज टू स्कोर. मग ही लोकं कशी असतात बघा, स्टडी ॲट द लास्ट मोमेंट. ओके, म्हणजे ज्या लोकांची मेमरी चांगली असते किंवा ते मेमराईज चांगल्या पद्धतीने करतात ती लोकं काय करतात तर अगदी 11th आवरला काय करतात तर अभ्यासाला सुरुवात करतात. आणि मग ते तेवढंच काहीतरी थोडंसं वाचलेलं असतं तेवढं लक्षात राहतं त्यांच्या आणि ते बरोबर एक्झामच्या वेळी तेवढंच लिहून तेवढ्यावरती काय करतात ते गुड स्कोअर करतात. आलं लक्षात. म्हणजे ही लोकं पहिल्यापासून अगदी सुरुवातीपासून समजून घेऊन त्यामध्ये आपली काहीतरी मतं मांडून वगैरे असा अभ्यास करतात का, नाही. तर अगदी शेवटच्या पॉईंटला एक्झामच्या काय करतात ते अभ्यास करतात आणि तेवढं मेमराईज करतात आणि एक्झामच्या वेळी तेवढं ते लिहितात. पुढं बघा, सॅडली दे मिसलीड मेनी अदर्स टू डू द सेम अँड स्क्रॅप थ्रू. ओके, आणि पण ही अतिशय वाईट सवय आहे की त्यामुळं काय होतं की ते दुसऱ्यांनासुद्धा मिसलीड करतात की अरे अगदी शेवटच्या क्षणाला अभ्यास केला तरी पण एवढे चांगले मार्क्स मिळाले असं सांगून. म्हणजे दुसऱ्या पण मुलांना तसंच वाटतं की म्हणजे आधी एवढा वेळ आपण एवढे दिवस अभ्यास करत होतो ते काय बरोबर नाही, तर आपण काय केलं पाहिजे, अगदी शेवटच्या क्षणाला वाचलं की बरोबर त्या पेपरच्या आधी लक्षात राहतं. असं मग मुलांना ते काय होतं, दुसऱ्या मुलांना मिसलीड केलं जातं. आलं लक्षात. पुढं बघा, धिस इज डेंजरस फॉर युअर फ्युचर. आणि हेच काय आहे तर तुमच्या भविष्यासाठी मारक ठरणारी गोष्ट आहे. कारण की म्हणजे तेवढंच एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला ना तर तो तेवढाच लक्षात राहतो. आलं लक्षात. जर तुम्ही पुरताच अभ्यास केला तर तो परीक्षापुरताच लक्षात राहतो. परीक्षा झाली की पूर्ण सगळं ते बाकीचं तुमचं जो काय फिट असतं ना मेमरीत ते सगळं पूर्ण इरेज होतं. त्यामुळं पुढं बघा, इन अ फ्यू केसेस इट वॉज इंडीड गुड स्टडीज अँड इंटेलिजंट अंडरस्टँडिंग द पर्सेंट ऑफ द लास्ट कॅटेगरी नीडेड टू बी इम्प्रूव्ड. तर बघा काही केसेसमध्ये काय होतं तर इन अ फ्यू केसेस इट वॉज इंडीड गुड स्टडीज अँड इंटेलिजंट अंडरस्टँडिंग. पण काही लोकांमध्ये काय असतं तर त्यांचं मेमरी पण चांगली असते आणि त्यांची समजून घेण्याची कपॅसिटी पण चांगली असते. त्याचबरोबर बघा, द पर्सेंट ऑफ द लास्ट कॅटेगरी नीडेड टू बी इम्प्रूव्ड. आणि अशा प्रकारच्या लोकांचा म्हणजे ज्यांचं काय आहे तर मेमरी पण चांगली आहे आणि त्यांच्यामध्ये लक्षात ठेवण्याची कपॅसिटी पण चांगली आहे, अशा लोकांचं वाढ होणे किंवा अशा लोकांमध्ये सुधारणा होणं काय आहे तर गरजेचं आहे. द लास्ट पॅराग्राफ इज द HR people realized mistakes were happening when people were recruited based only on marks. आणि HR पीपलना ही त्यांच्या चूक लक्षात कधी आली किंवा कधी त्यांना हे लक्षात आलं बघा, तर ज्यावेळी असे लोक भरली गेली की ज्यांचे फक्त मार्क्स चांगले होते, ना की त्यांची समजण्याची वृत्ती किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी. ओके, म्हणजे अशी लोक म्हणजे त्यांच्या ह्या चुका लक्षात कधी आल्या की आपण फक्त अशा लोकांची भरती
भरती केलेली आहे की ज्यांचे फक्त मार्क्स चांगले आहेत पण त्यांच्याकडं काहीही क्रिएटिव्ह आयडियाज नाही आहेत, काही त्याचबरोबर काही स्किल्स नाही आहेत, हे कधी तर थोडे दिवस गेल्यानंतर. हेन्स तरीही द IQ टेस्ट वेअर इंट्रोड्यूस, आणि तरीसुद्धा त्यांनी काय केलं तर आफ्टर रिक्रुटमेंट दे इंट्रोड्यूस टू देम IQ टेस्ट. ओके, पुढं बघा, इट टेस्टेड द ॲबिलिटी ऑफ पीपल टू सॉल्व रॅदर दॅन रिमेंबर. आणि हे काय करतं तर लोकांची म्हणजे IQ टेस्ट घेतल्यानंतर काय लक्षात येतं, म्हणजे ते कसं मशीन जे असतं ते कसं टेस्ट करतं तर ती लोकांची सॉल्व करण्याची पद्धत काय आहे, ना की रिमेंबर करण्याची. ओके, म्हणजे लक्षात ठेवण्याची पद्धत लक्षात न घेता ते कशा पद्धतीने एखादा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात हे लक्षात घेतं. ओके, सिन्स दिस न्यू IQ टेस्ट वेअर गिव्हिंग देम गुड रिझल्ट्स. आणि अशा पद्धतीने हे नवीन IQ टेस्ट त्यांना काय देत होती तर चांगले रिझल्ट्स देत होती. दे गॉट एनकरेज टू रिसर्च हाऊ टू मेक थिंग्स इव्हन बेटर. मग त्यामुळं काय व्हायला लागलं तर या अशा प्रकारच्या रिसर्चमुळे त्यांनाही लक्षात आलं की आपल्यामध्ये कुठल्या गोष्टींची कमी आहे. बिसाइड्स द IQ टेस्ट अनादर न्यू टेस्ट कॉल द EQ इमोशनल क्वेश्चन. त्याचबरोबर बघा, आता IQ टेस्ट झाल्यानंतर दुसरी एक टेस्ट आपल्याला त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे, ती म्हणजे EQ टेस्ट म्हणजेच इमोशनल क्वेश्चन टेस्ट वॉज इंट्रोड्यूस. बघा, धिस टेस्टेड द ॲबिलिटी ऑफ कॅन्डिडेट्स टू बी इमोशनली स्टेबल. म्हणजे समजा एखादी व्यक्ती जर इमोशनली राहून जर एखाद्या ठिकाणी वर्कप्लेसच्या ठिकाणी काम करत असेल तर त्याच्याकडून काम होईल का व्यवस्थित. म्हणजे सतत जर घरातली काळजी, घरातली भीती, घरातल्या चिंता, घरातले टेन्शन्स घेऊन जर ती व्यक्ती काम करत असेल तर त्या कंपनीची प्रगती होईल का, कदाचित ती कंपनी अधोगतीलाच जाईल. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी काय केली जाते, ही EQ टेस्ट किंवा इमोशनल क्वेश्चनची टेस्ट इंट्रोड्यूस केली जाते. पुढं बघा, आफ्टर ऑल who wants a person who panics, who has fear, who becomes jealous, who becomes angry fast. ओके, तर बघा अशा पद्धतीनं काय केलेलं आहे बघा, म्हणजे कुणाला वाटेल की आपल्या कंपनीमध्ये अशा व्यक्तीने काम करावं की जो लगेच भडकतो किंवा ज्याला लगेच राग येतो, जो दुसऱ्याच्या प्रगतीवरती जळतो, म्हणजे जेलस फील करतो, किंवा एखादी व्यक्ती अशी ज्याला खूप भीती वाटते, एखादी व्यक्ती लगेच टेन्शन घेते. तर अशा व्यक्ती म्हणजे इंडस्ट्रीयल लोकांना किंवा कुठल्याही संचालकाला, डायरेक्टरला आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या शाळेमध्ये, आपल्या कार्यालयामध्ये नको असते. कारण की अशी लोक काय होतात तर त्यांच्या कंपनीच्या कॉलेजच्या, शाळेच्या प्रगतीमध्ये काय असतात तर अडथळा असतात. आणि त्यासाठीच त्यांचा इमोशनल क्वेश्चन किती आहे हे तपासण्यासाठी काय केलं जातं, आता बऱ्याच कंपन्यांमध्ये IQ टेस्ट बरोबर आता EQ टेस्टसुद्धा केली जाते. दिस पर्सन कॅन नेव्हर वर्क ॲज अ टीम प्लेयर. आणि अशी लोक काय राहतात बघा तर नेहमी एकटे राहतात किंवा एकलकोंडे होतात, म्हणजे त्यांना टीममध्ये राहून काम करायला आवडत नाही. ओके, आणि अशी लोक कधीच नेतृत्व घेऊन किंवा लीडर होऊन एखाद्या टीमचं नेतृत्वशिप किंवा लीडरशिप करू शकत नाहीत. आले लक्षात, त्यामुळे अशी लोक नको असतात. सो I have complete this lesson. In our next lecture we are stop here. Okay, read it, and if you have any problems then call me. Okay, and in our next lecture we will see the remain part of this chapter. Thank you.